समाचार अब तक, सत्य का साथ। दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे। 27 मार्च उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे। 30 मार्च उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। 6 जून पर्यंत जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे। नागपूर मतदारसंघात 2105 मतदान होणार आहे। मतदारसंघांतर्गत 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 2105 तर रामटेक लोकसभा मतदारसंघांतर्गत 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 2405 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत। या दोन्ही मतदारसंघासाठी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणीची व्यवस्था कृषी उत्पन्न बाजार समिती कळमना येथे करण्यात येणार आहे। ही सर्व निवडणूक यंत्रणा पार पाडण्यासाठी एकूण 7573 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। मतदार शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले। मतदार शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे। आपल्या देशाचे सीईसी यांनी आणि सगळ्या इलेक्शन कमिशननी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येत्या सार्वजनिक निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर केला आहे। आजपासून मॉडेल कोड ऑफ कंडक्ट अस्तित्वात आलेला आहे आणि 4 जूनला जेव्हा काउंटिंग होईल तोपर्यंत हा MCC लागू राहील। टोटल महाराष्ट्रामध्ये इलेक्शन 5 फेजमध्ये होणार आहे। पिवळ्यामध्ये 9 आणि 10 हे फेज 1 मध्ये आपण इलेक्शनला जाणार आहोत। फेज 1A मध्ये आपला इलेक्शन होणार आहे। त्यामध्ये नोटिफिकेशन डेट आहे 20 मार्चला। त्यानंतर लास्ट डे ऑफ फायलिंग नॉमिनेशन्स विल बी 27 मार्च 2024। त्यानंतर स्क्रुटिनी आम्ही करणार 28 मार्च 2024। त्यानंतर लास्ट डे ऑफ विड्रॉल फॉर द कॅन्डिडेट विल बी 30 मार्च 2024। पोलिंग विल बी ऑन 19/4/2024 एप्रिलला आणि काउंटिंग ऑफ वोट्स विल बी ऑन 4/6/2024 and lastly the date before which the election shall be completed will be 6/6/2024। आता आम्ही नोटिफिकेशन 20ला काढू आणि त्याच्यानंतर नॉमिनेशन्स घेणं सुरू करू। 2 गोष्टी नवीन आहे विथ रिस्पेक्ट टू वोटिंग। फर्स्ट इज पोस्टल बॅलेट अँड सेकंड इज ॲबसेंटी वोटर्स। यावेळेस इलेक्शनच्या गाईडलाईन्स आहे सेक्शन 18A इंट्रोड्यूस केला आहे। त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की द वोटिंग शॅल बी डन, द पोस्टल बॅलेट शुड बी डन ओनली ॲट द फॅसिलिटेशन सेंटर्स। हे फॅसिलिटेशन सेंटरमध्येच त्यांना जेव्हा आम्ही त्याला पोस्टल बॅलेट देऊ एखाद्या पोलिंगमध्ये ड्युटी असणाऱ्यांना, त्यांनी तो पोस्टल बॅलेट भरून त्याचा एन्व्हलप करून त्या फॅसिलिटेशन सेंटरमध्येच टाकायची गरज आहे। ही फॅसिलिटेशन सेंटर आम्ही ट्रेनिंगच्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ। समाचार अब तकसाठी कविता पारधी, नागपूर।